सुस्वागतम, वेलकम. आपण पुन्हा एकदा ऍडमिन पॅनल मध्ये आहोत. ऍडमिनचा लॉग इन केलेले आहे. आपण मागच्या काही भागात फ्रंट ऑफिस बद्दल चर्चा केली, ह्युमन रिसोर्स बद्दल चर्चा केली. आज आपण आणखीन एका महत्त्वाच्या मॉड्यूलवर चर्चा करूया, दॅट इज अकॅडमिक्स. अकॅडमिक्स हे आणखीन एक महत्त्वाचं मास्टर मॉड्यूल आहे, ज्याच्यामध्ये आपल्या शाळेची काही बेसिक एंट्री होणं आवश्यक आहे, ज्याचे रिफ्लेक्शन आपल्याला इतर डेटात दिसतात. क्लास टाइम टेबल, टीचर टाइम टेबल, असाइन क्लास टीचर, प्रमोट स्टुडंट, सब्जेक्ट ग्रुप, सब्जेक्ट क्लास आणि सेक्शन. सेक्शन डिव्हिजन, तुमच्या शाळेत जेवढ्या युनिक डिव्हिजन्स आहेत त्याची एंट्री इथे आपल्याला करायची. फॉर एक्झाम्पल तुम्ही एबीसीडी मेंटेन केलं असेल तर एबीसीडी करा. मग क्लास 5 चे एबीसी आहेत, 6 चे एबीसी आहेत, मग ते वेगवेगळे करायचे का? गरज नाही. जेवढे युनिक डिव्हिजन्स आहेत तेवढीच एंट्री करायची आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे मॅक्सिमम क्लासचा वर्ग आहे 8 आहे आणि डिव्हिजन ए बी सी डी ई. तुम्ही वन टाइमच एबीसीडी करा आणि मग 5वीला 2 असतील तर फक्त एबी करा, 6वीला 3 असतील तर एबीसी करा, 7वीला 4 असतील तर एबीसीडी करा, 8वीच्या एबीसीडी आहेत, 9वीच्या 2 असतील तर एबी होईल, 10वीच्या 3 असतील तर एबीसी होईल. अशा रीतीने तुमच्या डिव्हिजन्स त्याच्यात तयार होईल. थोडक्यात सेक्शन मध्ये तुम्हाला युनिक डिव्हिजन टाकायचे आहेत. आता युनिक डिव्हिजन टाकल्यानंतर आपल्याला क्लासेसमध्ये त्या डिव्हिजन ऍड करायचे. आता आपला सपोज 8वीचा क्लास आहे आणि 8वीच्या क्लासमध्ये 3 डिव्हिजन्स आहेत, तर आपल्याला ते एबीसीच आहे. आपल्याला सुरुवातीला प्रथम काय करायचं आहे, सेक्शन मध्ये जायचंय. यू हॅव टू ऍड वन मोर सेक्शन, दॅट इज सी. सेव्ह. आता ते 3 सेक्शन दिसतात. आपण क्लासमध्ये गेलो. आता आपल्याला नवीन क्लास तयार करायचा. आपण 8 केला आणि ए बी सी हे तिन्ही आपण सेव्ह करून घेतोय, जेणेकरून 8वी मध्ये ए बी सी 3 सेक्शन्स आहेत. तुम्हाला एडिट करायचं असेल तर एडिट आहे, डिलीट करायचं तर डिलीट आहे. इथे तुमचं क्लासेसचे ॲलोकेशन सेक्शन बरोबर तयार होतं. नेक्स्ट सब्जेक्ट. यामध्ये परत एकदा तुम्हाला पूर्ण शाळेचे जेवढे सब्जेक्ट्स आहेत 20-25 जे काय ते वन टाइम एंट्री करायचे. फॉर एक्झाम्पल 5वीला मराठी आहे, 6वीला मराठी आहे, तर मराठी डबल एंट्री करायची का? नाही. 50% मराठी आहे, 50% हिंदी आहे, 50% संस्कृत आहे, त्याच्या वेगवेगळ्या एंट्रीज आहेत. पण एका सब्जेक्टची एंट्री एकदाच करायची आणि तो आपल्याला त्या क्लासच्या त्या सेक्शनला लिंक करायचा आहे. आपल्या सुरुवातीला आपल्याकडे जेवढे आपल्या शाळेमध्ये जेवढे सब्जेक्ट शिकवले जातात त्याचं नोंद करा. तो थेअरी आहे का प्रॅक्टिकल आहे ते क्लिअर करा. त्याला एक कोड ठरवा आणि त्याची एंट्री सुरू करा. फॉर एक्झाम्पल इथे N1 आणि N12 हे सब्जेक्ट टाकलेले आहेत, ते आपण एडिट करू. मराठी आहे असं आपण म्हणू, मराठी, आणि त्याचा सब्जेक्ट कोड दिला लँग्वेज असल्यामुळे मी L1 टाकतो किंवा S1 टाकतो. सब्जेक्ट 1 कोड ठेवला, त्याला सेव्ह केला. म्हणजे तुम्ही जे आहे ते डिलीट करायची गरज नसते, ते तुम्ही अपडेट करू शकता. N2 आहे, त्याला आपण इंग्लिश सब्जेक्ट म्हणूया, त्याला S2 देऊया. मॅथ, सायन्स हा एक सब्जेक्ट असेल तो देऊया. परिसर अभ्यास, भूगोल, जिओग्राफी, हिस्ट्री, इतिहास, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र असे सब्जेक्ट देऊ शकतो आपण. आता हे सब्जेक्टचे आपला हा मास्टर डेटा तयार झाला. पुढे आपल्याला हे सब्जेक्टचे ग्रुप तयार करायचे. आता ग्रुप कसे असणार आहेत? 6वीचा ग्रुप आहे, 7वीचा ग्रुप आहे, 8वीचा ग्रुप आहे. चला आता आपल्याला पहिलं 5वीचे सब्जेक्ट फायनल करायचे. मी 5th क्लास सब असा एक ग्रुप तयार केला. हा कितवीचा आहे? तर 5वीचा आहे. मग त्याच्या एक सेक्शन आहे, त्या एका सेक्शनला या 4 पैकी 3 सब्जेक्ट असाइन आहेत. आय जस्ट क्लिक ओनली 3 सब्जेक्ट. इथे तुमचे जर 30 सब्जेक्ट असेल 30 सब्जेक्ट दिसतील.
40 असेल तर 40 सब्जेक्ट, त्याच्यातले जेवढे सब्जेक्ट त्या क्लासला त्या सेक्शनला अलोकेट आहेत तेवढे तुम्ही करा. एकाच क्लासच्या 2 वेगवेगळ्या सेक्शनला वेगवेगळे सब्जेक्ट असेल तर ते तुम्ही ह्याच्यात करून घेऊ शकता. हा, परंतु एकाच क्लासमधल्या अर्ध्या मुलांना वेगळं आणि अर्ध्या मुलांना वेगळं असेल तर ते तुम्ही करू शकत नाही. अशा वेळेस जे सब्जेक्ट त्या क्लाससाठी आहेत, त्या सेक्शनसाठी आहेत, ते सगळे सिलेक्ट करा. म्हणजे काही मुलांचं 50% हिंदी, 50% संस्कृत आहे, काहींचं 100% हिंदी आहे. मग अशा वेळेस हिंदी पण सिलेक्ट करा, 50% हिंदी पण सिलेक्ट करा, 50% संस्कृत पण सिलेक्ट करा. हा, पण एक डिव्हिजन तुम्ही खास वेगळी बनवली, त्याच्यात हेच सब्जेक्ट आहेत, त्याप्रमाणे सेव्ह करा. यस, वी सेव्ह नाऊ. आता आपला 5वीचा ग्रुप इथे तयार झालेला आहे. ओके. प्रमोट स्टुडंट हा आपला नंतरचा ऍक्टिव्हिटी असणार. ज्यावेळेस आपला क्लास अकॅडमिक इयर संपतोय, रिझल्ट लागतो, त्यावेळेस आपण त्या क्लासच्या त्या सेक्शनला आपण प्रमोट करू शकतो आणि त्यांचं सेक्शन किंवा त्यांचं त्या वेगळ्या ह्याच्यात आपण त्यांना प्रमोट करून त्यांना घेऊ शकतो, जेणेकरून त्याची रिपिटेटिव्ह एंट्री होणार नाही. ऍडिशनल क्लास टीचर, सॉरी असाइन क्लास टीचर. आता प्रत्येक क्लासला, क्लास सेक्शनला एक टीचर असेल, तर आपण इथे एक हे करू शकतो. फॉर एक्झाम्पल 5वीचा ए सेक्शन आहे, त्याचा एक टीचर टी म्हणून आपण आहे, त्याला असाइन केलेला आहे, सेव्ह केलेला आहे. ओके. क्लास टाइम टेबल, टीचर टाइम टेबल. तो कुठला क्लास आहे? 5वीचा. असं आपण तर 6वीला सब्जेक्ट घेतले होते, माझ्यामध्ये 5वीला दिले होते. ओके, 5वीचा ए सब्जेक्ट सेक्शन आले होते. ऍड आपण 5वी सेक्शन ए यांचा ग्रुप आहे 5th क्लास सब्जेक्ट. आता याचं टाइम टेबल आलं. आता मंडेला सब्जेक्ट आहे मॅथ्स मराठी, त्याचा टीचर सध्या आपण तोच एक टीचर सिलेक्ट करू, जे काय टाइम आहे ते सिलेक्ट करू. रूम नंबर सपोज सिलेक्ट करू, सेव्ह करू. तुम्ही ते डिलीट करू शकता. अशा रीतीने आपण क्लासमध्ये सब्जेक्ट ऍड करू शकतो. इथे दुसरा सब्जेक्ट आपण ऍड करूया. सध्या एकच टीचर, तर आपण इथे वेगवेगळे टीचर, जेवढे टीचर्स असतील ते तिथे येतील आपल्याला. इथे तुम्ही बाय डिफॉल्ट पण करू शकता. असं प्रत्येक तुमच्या आठवड्याचे जे सब्जेक्ट्स आहेत त्यांचं इथे तुम्ही ॲलोकेशन केलं, तुमचं टाइम टेबल तयार होतंय. आता आपण एका शिक्षकाने हे 3 वर्ग घेतोय असं दाखवलेलं आहे, त्याचं टाइम टेबल तयार केलेलं आहे. आता हे केल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्याला टीचरचं टाइम टेबल पण मिळतं. आता ह्या शिक्षकाचा जो टी आहे त्याचा आपल्याला टाइम टेबल दिसेल. त्याचा मंडेचा क्लास 6A 218 ते 318 आहे, जे काही त्याचं टाइम टेबल आपल्याला मिळेल इथे. अशा रीतीने आपल्याला क्लास आणि टीचरचं टाइम टेबल अलोकेट करता येईल. धन्यवाद.